कसब्याचे भाजप आमदार हेमंत रासने यांनी गणेश उत्सवासंदर्भात सभागृहात देखील काही महत्त्वाचा मुद्दा ते मांडणार आहेत आणि त्यासोबतच पुण्यातल्या काही प्रश्नांवरती देखील आपली काही जी काही मागणी आहे ती देखील सभागृहात ते मांडणार आहेत। खास करून पुण्यातला शनिवार वाडा ते स्वारगेट हा भुयारी मार्ग ची मागणी हेमंत रासने यांची गेल्या काही दिवसांपासूनची आहे, ती देखील त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडलेली आहे। त्या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे की सर काय नेमकं तुम्ही मागणी केलेली आहे सभागृहात? मी यावेळेस या जनतेच्या आशीर्वादाने मागच्या वर्षी निवडून आलो, त्यानंतर लगेच 8 डिसेंबर 2024ला मी जे कसबा मतदारसंघातील महत्त्वाचे 13-14 विषय आहेत त्याचा पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलं। मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अशा सगळ्या विषयांवर त्यांनी निर्देश दिले आणि त्यानुसार PWDच्या माध्यमातून जो शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता जो शनिवारवाड्यापासून स्वारगेट आणि सारसबागेपासून शनिवारवाड्याला येतो, हा पुणे शहरातील मध्यवर्ती भाग आहे। कसबा मतदारसंघ हा दाट वस्तीचा भाग आहे आणि शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता हे पुणे शहराच्या एकंदरीत सगळ्या जे केंद्रबिंदू आहेत आणि त्याच्यात सगळी धर्म संस्कृती परंपरा ही जी पुणे शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा कसबा मतदारसंघ आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून त्या भागाची निर्मिती केली। बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडा त्या ज्या शनिवारवाड्यातनं नेला तो कसबा मतदारसंघातच आहे। महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली तो भिडेवाडासुद्धा कसबा मतदारसंघामध्येच आहे। लवजी वस्ताद साळवे हे जे क्रांतिकारकांचे गुरु होते त्यांचा गंजपेठेचा वाडासुद्धा हा कसबा मतदारसंघामध्येच आहे आणि लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला हा केसरीवाडासुद्धा हा कसबा मतदारसंघामध्ये। अशा तो पुणे शहराची छत्रपती शिवाजी महाराजांपासनं अशी त्याला असणारी परंपरा आणि त्या ठिकाणी पुणे शहराचं केंद्रबिंदू असणारा हा शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता जो दोन्ही महाराजांच्या छत्रपतींच्या नावाने आणि बाजीरावांच्या नावाने ते रस्ते आहेत, तो रस्ता आता दाट वस्ती आहे, प्रचंड प्रमाणात कोंडी त्या ठिकाणी होते आणि तो भुयारी मार्ग व्हावा ही मागच्या वर्षी मी केलेली मागणी आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित दिलेले निर्देश। परंतु PWD खाते आणि शिवेंद्रराजेंच्या बरोबर झालेली बैठक आणि त्यानंतरसुद्धा आतापर्यंत PWDनी करायचा महापालिकेने करायचा असा जो संभ्रम या प्रशासनाने निर्माण केला, त्याच्याकरता आज मी लक्षवेधी पुन्हा सभागृहात मांडली आणि आज उदय सामंतांनी त्याला उत्तर दिलं की मुख्यमंत्री साहेब माननीय देवाभाऊ फडणवीस या 15 दिवसात त्याकरता स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावणार आहेत। हा विषय झाल्यानंतर या मागच्याच अधिवेशनात जो आपला गणपती बाप्पाचा जो राष्ट्रीय उत्सव आहे, स्वातंत्र्य मिळवण्याकरता ज्या घरातला गणपती रस्त्यावर आणला आणि त्याला जवळजवळ 125 वर्षाची परंपरा लाभली, त्या गणेशोत्सवाला एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी राज्य उत्सव करावा अशी मागणी केली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि आशिषजी शेलार यांनी ती त्वरित मागणी ही मान्य केली। असं असतानासुद्धा ह्या वर्षीच्या उत्सवातील अनेक मंडळांवर स्पीकर्स लावण्यासंदर्भात सरसकट ज्यांचे चालू आहेत नाही बघून 200-250 मंडळांवर गुन्हे दाखल केले। त्याचा औचित्याचा मुद्दा मी आज दिला होता, परंतु औचित्य आज नाही आहे। पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन किंवा औचित्याच्या माध्यमातून 1-2 दिवसात मी सभागृहात त्या विषयावर सुद्धा आवाज उठवणार आहे आणि सरकारला ही माझी मागणी राहील की गणेशोत्सवाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरचे आत्ताचेच नाही मागचे सुद्धा खटले हे त्वरित काढावेत आणि जो कार्यकर्ता स्वतः निरपेक्षता भावनेने समाजाकरता काम करतो, धर्म संस्कृती परंपरा राष्ट्रहित जपण्याचं काम गणेश मंडळाचा कार्यकर्ता करतो, त्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा ही माझी मागणी आहे। म्हणजे सगळे खटले मागे घेण्याचे गुन्हे जे काही दाखल आहेत पुणे खास करून पुणे शहरामधले ज्या गणेश विसर्जन आणि गणेश उत्सवाच्या काळात ते सगळं मागे घ्या। हो, ही माझी आग्रहाची मागणी आहे आणि गणेशोत्सव मंडळाचा जो कार्यकर्त्याची विसर्जन मिरवणूक आहे ती आपण जर बघितलं तर
4 ते 5 हजार गणेशोत्सव मंडळ सहभागी होतात आणि ती 8, 10, 12 तासात संपूच शकत नाही. ती किमान 24-28 तास लागतो. ते आनंदात कार्यकर्ते साजरे करत असतात. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळेससुद्धा ते स्पीकर्स हे बंद केले जातात. नियम पाळण्याचा प्रयत्न गणेश मंडळाचा कार्यकर्ता करत असतो, परंतु तरीसुद्धा त्यांच्यावर खटले दाखल केले जातात. ते खटले त्वरित मागे घ्यावे ही माझी सभागृहात 1-2 आज लक्षवेधी भुयारी मार्गाकरता आली. आज मी मागणी केली औचित्याच्या मुद्द्याद्वारे किंवा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे. ही मागणीसुद्धा मी सभागृहात 1-2 दिवसात करणार आहे. निश्चितच. तर पुण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. अर्थात गणेश मध्ये ज्या गणेश गणेश मंडळातल्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशा पद्धतीची मागणी हेमंत रासने यांच्याकडून सभागृहात करण्यात येणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे शनिवार वाडा ते स्वारगेट जी वाहतूक कोंडी होती ती टाळण्यासाठी भुयारी मार्ग असावा अशा पद्धतीची मागणी हेमंत रासने यांच्या माध्यमातून सभागृहात करण्यात आली. त्याला देखील आता येणाऱ्या 15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या पुढच्या काळात त्या कामाला चालना दिली जाईल अशा पद्धतीचं आश्वासित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही मुद्दे पुणेकरांसाठी महत्त्वाचे आहेत. कॅमेरामन रोहन पवारसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.